अभिनाथजी तरे सर या, आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद योगेश ढळे. तर वळतोय मी मैदानामध्ये जिथे चालू असलेला सामना आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. या रजनीमधील दुसरा सामना असेल दामोते विपक्ष शेळू असा हा सामना होईल. 5 षटकांचा हा सामना असेल. प्रथम सलामीला फलंदाज आलेत गणेश आणि त्याच्या साथीला असतील रोहन. आणि गोलंदाजी मार्कवर स्वतःचं पहिलं व सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज असेल नितीन नामक गोलंदाज असेल. कशा प्रकारची कामगिरी करणार ती येणारी वेळ सांगणार आहे. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. मंगेश दादा आयोजित वाकश गावातील अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचं नावलौकिक खूप मोठं. आणि या स्पर्धेला आम्ही आवर्जून भेट दिली आणि या स्पर्धेला भेट देण्यामागचं मोठं कारण आमच्या खेळाडू मित्र दिनेश भोमकर यांनी आम्हाला सांगितलं इथे चांगल्या मॅचेस होतात आणि त्याच्या माध्यमातून मात्र एंट्री आम्हाला पॅक करण्यात आली होती. फुलटॉसचा चेंडू होता. सरळ चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे. अवांतरच्या साहाय्याने 1+4 अशा 4 धावा धावपळकावरती लागतायत. मात्र तब्बल 5 धावा धावपळकावरती लागतायत आणि या 5 धाव्याने मात्र श्री गणेश होतोय फलंदाजी करत असलेल्या शेळू संघाच्या. प्रथमेश दामोते या संघासाठी एटीएम ओपन केलंय. प्रत्येक विकेटसाठी मात्र ईश्वर पेरणे यांच्या माध्यमातून ईश्वर भरत पेरणे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. नक्कीच या स्पर्धेचा एक नियम आहे. जर का बॉल हरवला किंवा फुटला तर नवीन बॉल दिला जाईल याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंनी. दुसरा चेंडू अतिशय सुरेख टाकला होता. वेग आणि त्यावरती स्वार झाला होता हा गोलंदाज. अप्रतिम दर्जाचा अव्वल असा चेंडू हाताळलाय. मोठा फटका आलाय. चेंडूला सर्व उडवून दिलाय. मिड विकेट क्षेत्र क्लिअर करून जातोय. 6 धाव्यांसाठी गणेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार. अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी मैदानामध्ये होताना दिसते शेळू संघाची. आता मात्र वेग आणि वेगावरती पुन्हा स्वाद झालाय. हा गोलंदाज नितीन नामक गोलंदाज कमबॅक करतोय आणि सांगतोय की एक बारी तेरी तो एक बारी मेरी. अप्रतिम असा चेंडू हाताळलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागतायत. तब्बल 11 धावा. वाटच्या पुढ्यात दिला होता आणि मात्र हा फटका चांगला सजवलाय. चेंडू सरळ निघून जातोय. कव्हर क्षेत्रामधून 2 बाउन्स ट्रॅव्हल होतोय. ओव्हर दी रो बाउंड्री लाईन पार येतोय. 4 धाव्यांसाठी हा चौकार. आता मात्र फलंदाजी मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय. आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये भर कटतोय. डावी एसटी सोडून जाणार बराचसा बाहेर असा चेंडू टाकला होता आणि या चेंडूला मात्र अवांतर घोषित केलंय. अवांतरच्या सहाय्याने मात्र ही एक धाव धावपलकावरती लागतंय आणि एका धावेने धावपलक पुढे जात आहे. 16 वरती जाऊन पोहोचलंय धावपलक. दहा बॉल 30 आहेत.
आता मात्र वेग वेग पुन्हा एकदा वेगावरती स्वार होते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की पहिलं षटक हे मार्गस्थ लागलंय. पहिल्या षटका अखेर धावा लागल्या धावफलकावरती. तब्बल 16 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली सुरुवात मानावी लागेल शेलू संघाची. का ओळखलं जातं शेलू संघाला? कारण की बऱ्याचदा आम्ही पाहत असतो पनवेल विभागामध्ये सुद्धा शेलू संघ नेहमी दाखल होत असतो आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होत असतो. तशा प्रकारचीच फलंदाजी इथे दाखवली आहे. फलंदाज गणेशच्या माध्यमातून तब्बल स्पीडअप करायचा आहे. सामना हा स्पीडअप करायचा. वेळ खूप कमी आहे. नाईट रजनी अद्याप बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत या रजनीमध्ये आजच्या दिवसामध्ये. तर याची नोंद घ्यायची दोन्ही संघांच्या संघनायकांनी की सामना स्पीडने चालला पाहिजे जेणेकरून वेळ खर्च झाला नाही पाहिजे. कारण की वेळेला आत्ताच्या काळात खूप महत्त्व आहे. पंचांना वॉर्न केलं जातं की आपण हा सामना स्पीडअप करायचा आहे. थोडं पंच आपण लक्ष दिलं तर नक्कीच हा सामना लवकरात लवकर होऊ शकतो. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. जय नामक गोलंदाज असेल. स्वतःचं पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय दामोते संघाकडून जय नामक गोलंदाज. कशा प्रकारे कामगिरी करणार? वाकेश विलेज एंड कडून मारा करणार. 10-12 पावलांचा रणप असेल. 10-12 पावलांचा रणप घेऊन गोलंदाजीसाठी हा सज्ज होईल. गोलंदाज असेल समोर जय नामक गोलंदाज. आता मात्र शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू होता. पंचांच्याकडे अपील केले. उत्साह जास्त होता अपील मध्ये परंतु आत्मविश्वास कमी होता. त्या अपीलला पंचांनी खारीज ठरवलंय आणि येतोय निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. निर्धाव चेंडू नंतर धावफलक स्थिरावलाय. धावफलकावरती लागल्या तब्बल 16 धावा. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार दामोते संघ कारण की ओळखतं ही शृंखला खूप मोठी आहे आणि या शृंखलेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं हे खूप गरजेचं असणार आहे आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज जय आणि फलंदाजीसाठी सज्ज आहे. पहिला चेंडू फेस केला होता रोहन याने आणि दुसरा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय रोहन हा फलंदाज. बॅटच्या पुढ्यात दिला होता चेंडू. चेंडूला सरळ उडून दिलाय. 6 धाव्यांसाठी येतोय रोहनच्या बॅट मधून बेधडक आणि घे कडक अफलातून असा षटकार. ऋषी मोरे बंटी माली करते सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करते सामना वीराला सन्मानित. वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा. आता मात्र फलंदाजी चांगली होताना दिसते. रोहनच्या बॅटच्या पुढ्यात चेंडू टाकला होता. स्लॉट मध्ये चेंडू आला होता त्याला मात्र पूर्णपणे प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज जय नामक गोलंदाज. फुलटॉस चेंडू होता. लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र मोठा फटका जडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे मैदानामध्ये घडलं काय? झेल जमिनीला दान केली आहे आणि ही झेल सोडली आहे कोणाची? रोहन या फलंदाजाची झेल सोडली आहे. हा फलंदाज खेळतोय तब्बल एक षटकाराच्या सहाय्याने कारण की आपण पाहत असतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा झेल सोडला होता 14 धावसंख्येवरतोय. त्यानंतर त्याची अफलातून अशी इनिंग साकारली होती 264 धावांची. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो क्षेत्ररक्षणाला खूप महत्व आहे आणि जर का झेल सोडल्या तर मात्र हा संघ पराभवाच्या छायेत जाऊ शकतो कारण की समोर असलेला फलंदाज सलामीला आलेला रोहन यामध्ये सुद्धा फटके मारण्याची क्षमता आहे आणि ती त्यांनी सिद्ध केली आहे. पुन्हा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज. कट केलाय चेंडूला. अप्रतिम असा अव्वल फटका बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेलाय. बाउंड्री लाईन पार. येतोय गणेशच्या बॅट मधून दर्जेदार असा चौकार. धावा लागले. धावफलकावरती बघायला गेलं तर तब्बल 27 धावांवरती ठेपलंय. पिन बाद 27 जमेची बाजू असेल शेलू संघाची. अद्याप कोणताच गडी मात्र इथे गमावला नाहीये शेलू संघानं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला भिडकावून दिलाय. मिड विकेट क्षेत्र क्लिअर करून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी रो. बाउंड्री लाईन पार. येतोय 4 धावेसाठी बेमिसाल फटका चौकार.
आता मात्र गोलंदाजीला विचार करण्यासाठी पूर्णतः भाग पडले फलंदाजी करत असलेल्या गणेश आणि रोहनच्या जोडीनं. हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता. अपील जास्त आहे, उत्साह कमी होता. पंचांनी अपील खारिज ठरवलाय आणि हा चेंडू येते निर्धाव आणि निर्धाव चेंडू नंतर मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. दुसऱ्या षटका अखेर धावा लागल्या धावपलकावरती. तब्बल 31 धावा धावपलकावरती लागल्यात. बिनबाद 31ची दमदार सुरुवात केली आहे, ती म्हणजे शेळू संघानं या वाकस चषक मंगेशदादा आयोजित वाकस चषकामधील पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये. राजेंद्र वैखरेचं योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसाळकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसाळकरची मेहनत. स्पीड अप करायचं आहे पंच, सामना थोडा स्पीड अप करा. वैल कमी आहे, वैल कमी आहे. नरेश पवार, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सन्माननीय पाहुणे आदरणीय नरेशजी पवार साहेब इथे उपस्थित आहेत. तर त्यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज निवडला जातोय. स्वतःच पहिलं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज नितीन नामक गोलंदाज आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. स्वतःच दुसरं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय नितीन हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये मार जरूर झाला होता, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र अपील केली आहे पंचांच्या गड्या. अपील मात्र खारिज ठरवले पंचांनी आणि या चेंडूवरती येईल एक धाव आणि या एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावतंय, जाऊन पोहोचलाय 32च्या घरामध्ये. 32वा धावफलकावरती लागल्यात. चांगले सुरुवात बघायला मिळालं शेळू संघाकडून. सामना थोडा स्पीडअप करायचा, वेळ खूप वाया घालवला जातोय. दामोदे संघ आपल्यासाठी हा कॉल असेल. बॅटच्या पुढे चेंडू होता, कट करून चेंडू निघून गेलाय. धावचीची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुस्थितीत उभा आहे आणि ही रन मिळते एक आणि एका धावेने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती लागतायत तब्बल 33 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज नितीन नामक गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये मार खाल्ल्यानंतर आता मात्र त्याने ओळखलंय की आपल्या संघाला जर का परत आणायचं असेल तर मला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तशाच प्रकारची गोलंदाजी होताना दिसतंय नितीन नामक गोलंदाजाकडून. सामना स्पीडअप करायचा आहे, थोडा स्पीड घ्या पंच. बॅटच्या पुढे चेंडू आला होता, आवाज बॅट मधून चांगला आला होता, परंतु चेंडू काळी क्षेत्ररक्षक आलाय आणि चेंडू अडवलाय. उचलणार फेकणार तदपर्यंत मिळाली फक्त आणि फक्त सिंगल. एकेरीच्या साहाय्याने धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती लागतायत तब्बल 34 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतोय गोलंदाज नितीन हा गोलंदाज. कोणतेच मोठे फटके आतापर्यंत त्याने मारून दिले नाहीये, तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दुसऱ्या षटकात. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी बघायला मिळाली. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय, उचलणार फेकणार तदपर्यंत फक्त सिंगल मिळणार, सिंगल व्यतिरिक्त काहीच मिळणार नाहीये. आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी होते दामोदे संघाकडून. ओळखलं, हेरलं, पारखलं आणि आता मात्र ज्या धावा खर्च झाल्या होत्या त्यानंतर चांगली गोलंदाजी करावी लागणार होती, ती गोलंदाजी होताना दिसतंय गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्या आणि खांद्यावरती जबाबदारी घेऊन चांगली गोलंदाजी करतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ निघून गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडणार नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये फंबल निर्माण झालं. ओव्हर दी रोप चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी येतोय चौकार. थोडं थांबवतो सर. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आमचे सन्माननीय योगेशदादा कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. योगेशदादा कांबेरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपण या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स.
धन्यवाद. आता मात्र या षटकातील बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी होत होती पण क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाहीये. आता मात्र चांगला चेंडू येतोय की काय, वेग 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 आणि वेगावरती स्वार हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी सादर करतोय. पहिल्या षटकामध्ये मार खाला होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये दाखवून देतोय की मी चांगली गोलंदाजी करू शकतोय, माझ्या संघासाठी मला चांगली गोलंदाजी करायची आहे आणि तशाच प्रकारची गोलंदाजी हाताळताना दिसला नितीन नामक गोलंदाज. आणि तिसऱ्या षटका अखेर धावा लागले धावफलकावरती. 39 धावा बिनबाद 39 अशी दमदार सुरुवात मानावी लागेल शेलू संघाची. परंतु बघायला गेलं तर 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा होत्या तब्बल आणि त्यानंतर मात्र 8 धाव्यांचं षटक हाताळलं, चांगलं षटक हाताळलं. परंतु तो शेवटचा चौकार जो गेला होता तो मिसफील्डच्या सहाय्याने गेला होता. तो जर का चौकार गेला नसता तर मात्र या धावा मात्र 6 रनच्या आतमध्येच असत्या. नक्कीच चांगली गोलंदाजी करताना दिसला नितीन हा गोलंदाज. आता नौका गोलंदाज कोणाच्या हातामध्ये धुरा देणार, कारण की धावफलकावरती धावा आहेत तब्बल बघायला गेला तर 39 धावा धावफलकावरती लागलेत. स्पीडअप करा. आपल्यासाठी फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे. 5 षटकं आपल्याला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. 4 षटकं तुमची 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर तुमचा एक फिल्डर 38 सर्कलच्या आत आणि त्याच्यापेक्षा अधिक टाइम जर का तुम्ही घेतला तर तुम्हाला इथून पॅनल्टी देण्यात येईल. आयोजक जी पॅनल्टी देतील त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ओर टू कॉम बॉक्स. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. नौका गोलंदाज निवडला जातोय. स्वतःचं पहिलं व सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर हरेश मुंडे. त्याचा सामना करील फलंदाजी करत असलेला फलंदाज गणेश नामक फलंदाज. हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू सरळ निघून गेलाय परंतु पंचांनी त्या चेंडूला दंडित केलाय. अवांतरच्या सहाय्याने मात्र ही एक धावेल, एक धावेने धावफलका पुढे गेलाय. धावफलकावरती धावा लागतात तब्बल 40 धावा धावफलकावरती लागतात. थोडं या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. योगेश दादा कांबेरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपण या मंचकावरती या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेश दादा पवार या ठिकाणी आपल्याला बोलवत आहेत. योगेश दादा कांबेरे आपण असाल तर आपण लगेच या मुख्य व्यासपीठावरती. चला नेक्स्ट मॅच मार्केवाडी आणि वावलोळी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण अगदी टॉस बॉक्सच्या बाजूला येऊन उभे राहा. जशी इनिंग ब्रेक होईल आपण लगेच टॉस घेणार आहोत. ओर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. जिथे चालू असलेल्या सामन्यामध्ये आता 40 धावा लागले धावफलकावरती. अद्याप एकही गडी गमावला नाहीये शेळू संघाने, परंतु आता मात्र 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये पूर्णतः बांधून ठेवलंय. ईश्वर भरत यांच्या माध्यमातून मात्र आता एटीएम ओपन करण्यात आलं आणि एटीएम असं असणार आहे की प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणारा ते दामोदर संघासाठी ही सुवर्ण संधी आणि या सुवर्ण संधीचा मात्र त्याने लाभ घ्यायचा आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होताना दिसतंय गोलंदाज हरेश नामक गोलंदाजाची. बायच्या पुढ्यात चेंडू टाकला होता. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. चेंडूला पकडलंय, गॅदर चांगलं गेलंय आणि फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय तो संघ शेळू या संघाला. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. सन्माननीय योगेश दादा कांबेरे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. बघायला गेलं ना तर 2 षटकं पूर्णतः बांधून ठेवलंय. सलामीला आला होता गणेश आणि रोहन आणि त्यानंतर आलाय साई हा फलंदाज, परंतु दिशा मात्र तीच दाखवल्या.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता ना आव न देखा ताव से बल्ला घुमाया बल्ले पर गेंदबाजी नहीं है और डॉट गेंद की हुई समाप्ति इस डॉट गेंद की वजह पे टोटल रुकता हुआ और झुकता हुआ 41 रन के ऊपर 41 धावा धावफलकावरती लागतायत. गोलंदाजी मात्र अतिशय दर्जेदार होते दामोदर संघाकडून. साई थोडं थांबवतो सर, थोडं थांबवचं होतं. इथे सन्माननीय उत्तमजी निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. सन्माननीय उत्तमजी निकम साहेब, कॉम्बॉक्स. या चेंडूवरती आलाय षटकार आणि षटकारच्या सहाय्याने धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती लागल्यात तब्बल 47 धावा धावफलकावरती लागल्यात. पंच हा चेंडू नो आहे. 1+6 अशा 7 धावा धावफलकावरती लागतील आणि या 7 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. आणि मात्र थोडं थांबवतो. चला स्पीडअप करा. आपल्याला सातत्याने एक सूचना केली जाते, स्पीडअप करा, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. हा फायनल कॉल असेल. दामोदर टीम हा तुमच्यासाठी फायनल कॉल असेल, नाहीतर आपला एक प्लेअर आत घेण्यात येईल. आपण प्रत्येक बॉलवरती प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मीटिंग नकोय मित्रांनो. आता मात्र ना दिवाळी ना दसरा आणि बोनस वाटत सुटलाय गोलंदाज, कारण की हा चेंडू असणार आहे फ्रीट. फ्रीटचा चेंडू चेंडूला उडवून दिलाय. तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि षटकार मारलाय साईनं खणखणीत. डीजे क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. नक्कीच गोलंदाजीचं मी आत्ताच वर्णन केलं होतं आणि आमची नजर लागली की काय त्या गोलंदाजीवरती. लगातारचा हा दुसरा षटकार आलाय. फ्रीटचा चेंडू होता, त्या चेंडूवरती मात्र चांगला समाचार घेतला. धावा जाऊन पोहोचल्यात तब्बल 53च्या घरामध्ये. 54च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. पंच आमच्याकडे वळतायत आणि हा चेंडू खराब आहे. अवांतरच्या सहाय्याने वाईटच्या सहाय्याने मात्र ही एक धाव पुढे जाईल. धावा लागतील धावफलकावरती. 55 धावा धावफलकावरती लागतायत फलंदाजी करत असलेल्या शेळू संघाच्या. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. मार्केवाडी आणि वावलोली दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. आता वेळ घेऊ नका दामोदर टीम. आपल्याला फायनल वॉर्निंग इथे या ठिकाणी देण्यात आलंय. जास्तचा वेळ घेऊ नका. चला लगेच फिल्डिंग या ठिकाणी सेट करा. भरपूर वेळ आपण घेतला या मॅच साठी, भरपूर वेळ आपण खर्च केला. 66 धावा धावफलकावरती लागल्यात. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. तर स्वतःचं पहिलं व सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निवडला जातोय. मयूर नामक गोलंदाज असेल. कशा प्रकारची कामगिरी करेल ती येणारे वेळ सांगणार आहे, कारण की संघ हा अडचणीत आहे. दामोदर संघ हा पूर्णपणे अडचणीत आलाय. कारण की बघायला गेलं तर धावा लागल्या धावफलकावरती तब्बल 56 धावा धावफलकावरती लागल्यात. 4थं षटक संपलंय. 56 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता हे स्लॉगवरचं षटक आहे. स्लॉगवरचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आहे, प्रेशराईज षटक आहे आणि हे षटक हाताळण्यासाठी दिलाय गोलंदाज निवडला गेलाय मयूर. तर मयूरला आपली जबाबदारी मात्र पूर्णपणे पार पाडावी लागेल. जर का दामोदर संघाला कमी टोटल हवं असेल फलंदाजी करत असताना तर चांगली गोलंदाजी होणं खूप गरजेचं असणार आहे. हाफ ट्रॅकर वर चेंडू होता, चेंडूला उडवून दिलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, परंतु शेल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निसटला जरूर होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला गॅदर केला. फलंदाज बाद साई मसने. डीजे थँक्यू. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला मार्केवाडी आणि वावलोली दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच आपण. साई मसने इथून मात्र बाद झालाय. चला मार्केवाडी आणि वावलोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच.
टॉससाठी. नक्कीच शेळू संघाची ओळख असणारा साई मसने हा फलंदाज मात्र बाद होतोय. मोठी विकेट आणि 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळवलंय. माझे साथी 12/12 मॅच मला सांगतायत की 100 रुपयाचं पारितोषिकाचा सुद्धा मानकरी ठरलाय. गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज मयूर याने मात्र आता कमबॅक केलाय. चांगला चेंडू होता परंतु पंच आमच्याकडे बोलतायत उजवी एसटी सोडून जाणारा हा चेंडू अवांतरच्या साहाय्याने 1 धाव वाढते धावफलकावरती. धावा जाऊन पोहोचतायत तब्बल 57च्या घरामध्ये जाऊन पोहोचतायत धावफलक. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. नौका फलंदाज प्रभात नामक फलंदाज आहे. वेग 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 आणि पुन्हा एकदा वेगावरती स्वार होतोय हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर असलेला मयूर नामक गोलंदाज. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. निर्धाव चेंडूने धावफलक स्थिरावलाय 57च्या घरामध्ये. 2/57 अशी धावसंख्या धावफलकावरती आता पाहायला मिळते. ऑफट्रॅकर बद्दल चेंडू होता. चेंडूला सरळ उडून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये. छत्रपतींचा छावा आणि मिळाला या चेंडूवरती 6 धावा. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला. दडपणाखाली दिसतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्गवर असलेला मयूर नामक गोलंदाज. पुन्हा एकदा तेच चित्र बघायला मिळतंय मैदानामध्ये. पंच आमच्याकडे बोलतायत उजवी एसटी सोडून जाणारा हा चेंडू होता आणि उजवी एसटी सोडून जाणारा चेंडूला पंचांनी दंडित केलं आणि 1 धावेने धावफलक पुढे सरसावतंय. जाऊन पोहोचतंय धावफलक 64च्या घरामध्ये. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. दमदार टोटल मात्र आता उभं करताना दिसतोय संघ शेळू हा संघ. बॅटची कडा घेतली. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पंचांचं बोट आकाशाकडे वळतंय. फलंदाज बॅक टू डगआउट. डीजे नौका फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय. फलंदाजीसाठी राजू नामक फलंदाज असेल. या षटकातील तब्बल 5च्या पुढे चेंडू होता. कडक घेऊन चेंडू जातोय पहिल्या स्लिप मध्ये. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तिथे फक्त 1 धाव मिळेल. एकेरीने धावफलक पुढे सरसावलं. जाऊन पोहोचलाय 65च्या घरामध्ये. 65 धावा धावफलकावरती लागल्यात. फलंदाजी करत असलेल्या शेलू संघाच्या गोलंदाज मात्र आता चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करतोय मयूर नामक गोलंदाज. जरी 2 चेंडू वाईट टाकले असले तरी पण या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. मयूर नामक गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी होते त्याच्या माध्यमातून. जर का षटकार बघितला तर एकही चांगला फटका त्याने अद्यापपर्यंत त्याच्या षटकामध्ये मारून दिला नाहीये फलंदाजांना. आउटट्रॅकर बद्दल चेंडू होता. चेंडूला उडवून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगलं गॅदर केलाय. फलंदाज इथे बाद होतोय. बॅक टू डगआउट जाणार आणि हा पहिल्या फेरीचा खेळ इथे संपतोय आणि पहिल्या फेरी अखेर धावा लागतात धावफलकावरती. तब्बल 65 धावा धावफलकावरती लागतात. आणि नुकतंच आपण बघाल इथे पाहुण्यांचा शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. माननीय श्री योगेशदादा कांबेरे साहेब मात्र इथे उपस्थित राहिले आहेत. दादांचं मात्र नक्कीच इथे यथोचित मान आणि शुभ सन्मान केला जातो आहे आणि हा शुभ सन्मान आपण बघू शकाल. या स्पर्धेचे आमचे
प्रमुख खरं तर पाहुणे आणि प्रमुख या स्पर्धेचे आयोजक आपण बघू शकतो आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच इथे दादांचा शुभ सन्मान होत असताना आपल्याला बघायला मिळेल. तदनंतर आपण टॉस देखील करणार आहोत यापुढील होणाऱ्या मॅचचा आणि त्या सामन्यामध्ये आपल्याला खेळत असताना बघायला मिळतील ते म्हणजेच मार्केवाडी आणि वावळोली या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल यापुढील होणारी पहिल्या फेरीची मॅच नंबर खरं तर बघायला गेलं तर 3. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. टॉस देखील केला जाईल परंतु सर्वप्रथम हा एक इतोजित मान आणि शुभ सन्मान मात्र दादांचा संपन्न होतोय. खूप चांगली स्पर्धा आपण बघू शकतोय. माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकड चषक 2025 या स्पर्धेची चर्चा मात्र भरपूर प्रमाणामध्ये होती आहे आणि आपण आता इथे करतोय थेट यापुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं इथे टॉस केलं जाईल. आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण बघू शकतो आमचे आदरणीय दीपकदादा मोरे यांच्या शुभास्ते मात्र टॉस होतोय. आपण बघाल थेट मार्केवाडी विपक्षात वावलोली या दोन संघादरम्यान पाहायला मिळते पुढची मॅच आणि हा टॉस इथे आमच्या दादांच्या शुभ हस्ते होतोय. छापाचा कॉल केला होता इथे मार्केवाडी संघानं परंतु काटा आलाय आणि टॉस इथे वावलेली संघानं जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय 2 मिनिटांमध्ये सांगतो. पेंडिंग निर्णय आहे. टॉस जिंकलाय. प्रथम जर बघायला गेले तर थोडंसं इथे वावलोली संघानं डिसिजन पेंडिंग क्षेत्रामध्ये ठेवलंय आणि लगेच आपण जातोय कंटिन्यू सामन्याच्या दिशेनं. चला मॅचला जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया प्रकाश सरा यांचा आवाज. गेले 3 रात्रीमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकताय. एक चांगला आवाज अगदी मुरबाड विभागामधला एक गोड आवाज 3 रात्रीमध्ये तुम्ही ऐकताय. तर नक्कीच आपण जाणार आहोत सामन्याच्या थोडं दिशेनं. थांबवतो सर तुम्हाला. सन्माननीय नरेशजी पवार यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी मंगेशदादा पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे सन्मान करायचा आहे. नक्कीच आपण बघू शकतो तिकडे सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतीये म्हणजेच दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण सध्या तरी अगदी नक्कीच आपण बघाल प्रथमेश धामोते संघ मात्र मैदानामध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल आणि लक्ष आहे ते म्हणजेच या सामन्यामध्ये प्रथमेश धामोते संघासमोर आपण बघू शकतोय 66 धाबेचं आणि नुकतंच याच दरम्यान पाहुण्यांची उपस्थिती होत असताना बघायला भेटेल. माननीय श्री आमचे रमेशदादा चौधरी इथे उपस्थित होतात. दादांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं. आपलं देखील भव्य स्वागत आहे या थेट वाकस ट्रॉफीमध्ये. जाऊया सामन्याच्या दिशेनं. तिकडे खूप चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. सामन्याची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. तिकडे जर बघायला लागले तर एक चांगल्या प्रकारची कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला भेटली फलंदाजाच्या बॅटमधून आणि पहिल्या बॉलवरती आपण बघाल दामोते संघाला मात्र या चेंडूवरती 2 धाबा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय उत्तमजी निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजक मंगेशदादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सन्माननीय शिवाजी खडे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील वाकस ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आणि याच दरम्यान आपण बघू शकतोय आमचे प्रवीणदादा आयनकर इथे उपस्थित होत्या. त्यांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. खास करून आपलं देखील खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण फार चांगला सामना बघू शकतोय. 66 धाबेचं आव्हान चेस करत असताना मात्र मैदानामध्ये आपण सध्या तरी या फलंदाजीमधून अगदी दामोते संघाला बघतोय. आणि सन्माननीय भूषणजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेशदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. सामना खूप चांगला आहे. तिकडे मैदानामध्ये पहिलं षटक आपण खरं तर बघतोय. सध्या तरी शैलू संघाकडून पहिलाच बॉल होता. वेगात टाकला होता परंतु वेगात फलंदाजानं उत्तर दिलंय आणि मैदानामध्ये त्या उत्तरातून सिग्नल आलाय या 4 धाबेचा चौकार.
ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय वेगात होता बॉल, परंतु त्याच्यावरती वेगातच बॅट फिरवली फलंदाजांना आणि तिथून भरपूर चांगला सिग्नल मात्र बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आपण बघतायत सध्या तरी सन्माननीय अक्षयजी कोकाटे या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती असेल की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। अक्षयजी कोकाटे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेश दादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते। आणि तिकडे आता मैदानामध्ये लक्ष टाकलं तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच एक चांगल्या पद्धतीनं लेटकट शॉट आपल्याला बघायला भेटला। मागे सरकले, बॉलला येऊन दिलं, जसं बॉलनं वळण घेतलं तसं मात्र थर्डमॅन स्वीपच्या डोक्यावरून हा चेंडू खेळला फलंदाजानं आणि आपण बघू शकतोय प्रथमेश दामोते संघ मात्र आता अगदी 66 धाब्याचा पाठला करत असताना या धावसंख्येवरती लक्ष टाकलं तर सध्या तरी 11 या धावफलकावरती पोहोचलाय। सन्माननीय विलासजी केंद्रे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेश दादा पवार यांच्या शुभ हस्ते। खरं तर आपण नक्कीच हे व्यासपीठ भरपूर पाहुण्यांच्या सहाय्याने मात्र गजबजलेलं बघायला भेटत आहे। भरपूर सारी शोभा वाढलेली आहे या व्यासपीठाला आणि खास करून या वाकस ट्रॉफीला। तिकडे जर पाहायला गेलं तर मैदानामध्ये पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघू शकतोय जे के शेलू संघाचा गोलंदाज साई गोलंदाजी करत असताना मात्र त्याने पहिल्या ओव्हरमध्ये अगदी बघायला गेलं तर 12 धावा खर्च केल्यात आणि बॅटिंग करत असताना आपण प्रथमेश दामोते संघ मात्र 12 या धावसंख्येवरती पोहोचलाय। सन्माननीय शिवाजी खडे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। आमचे आदरणीय मंगेश दादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती करतोय। आणि तदनंतर महत्त्वाचा निर्णय येतोय की वावलोली संघ आपण आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, कारण इथे डिसिजन येणं फार गरजेचं आहे। तिकडे आपण मैदानामध्ये सामना खूप चांगला बघतोय, जिथे 5 ओव्हरमध्ये 66 धाब्याचं लक्ष चेसिंग करत असताना आपण सध्या तरी दामोते संघाला बघतोय आणि दामोते संघानं हे चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा कुठल्या आहेत। समोर आपण बघू शकतोय स्टाकरेनला बॅटिंग करत असताना मात्र सध्या तरी खेळपट्टीवरती गणेश हा फलंदाज बघायला भेटतोय आणि नॉन स्टाकरेनवरती नितीन आहेत। तदनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे। पहिलाच बॉल जर बघायला गेले तर खूप चांगल्या पद्धतीनं फेकला तिकडे गोलंदाज मैदानामध्ये सध्या तरी प्रभात शेलार या गोलंदाजानं। आणि इथे आपण बघू शकतोय दामोते संघाला अगदी बक्षिसांचा वर्षा होत असताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच अगदी आमचा थेट आपण बघू शकतो आमचे ईश्वर भरत पेरणे यांच्याकडनं जर बघायला गेले तर प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं जात आहे। तिकडे आपण बघू शकतोय परफेक्टली चांगल्या पद्धतीची मॅच आपण सर्वजण एन्जॉय करतोय। सामना चांगला होईल कारण लक्ष देखील फार मोठे आहे आणि त्यामुळे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना दामोते संघ देखील कुठूनही हा सामना बदलवू शकतोय, परंतु तिथे सध्या तरी आपण बघू शकतोय गोलंदाजी करत असताना अगदी नक्कीच प्रभात हा गोलंदाज बघायला गेला तर सुरेख पद्धतीने गोलंदाजी फेकत असताना बघायला भेटतोय। पहिलं पॉवर प्ले आपण पाहिलं, तदनंतर आता दुसऱ्या सेकंड पॉवर प्ले मध्ये प्रभात गोलंदाजी करतायत आणि प्रभात या सामन्यामध्ये बघायला गेलं तर आपल्या बोटांची जादू टाकतोय, म्हणजेच फलंदाज आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तिथे जर बघायला गेलं तर बॅटच्या समोरून बॉलला वळण दिलं जातं आणि परफेक्टली मैदानामध्ये अजून एक चांगला चेंडू फेकत असताना आपण बघितलाय सध्या तरी या मॅच मध्ये या गोलंदाजाला। आणि आपण बघू शकतोय वावलोली संघाने यापुढील सामन्यामध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेले बघायला मिळले। हो अजून एक चांगला बॉल तिकडे मैदानामध्ये आपण बघू शकतोय। कदाचित आता या मॅच मध्ये नक्कीच दामोते संघ मात्र स्ट्रगल करेल, कारण पाटला फार मोठ्या आव्हानाचा गरज आहे आणि इथे प्रति बॉल मागे रन्स येणं फार महत्त्वाचं आहे, परंतु बॅटरच्या बॅटवरती संपर्क होत नाहीये बॉलचा आणि तदनंतर मॅचमध्ये लक्ष टाकलं ना तर सध्या तरी आपण बघाल जे के शेलू संघ मात्र फार इंटरेस्टिंग गोलंदाजी मैदानामध्ये फेकती आहे।
हो सेम टू सेम लेंथ. यावेळेला मात्र थोडीशी पंच बघायला गेले तर नक्कीच ऑब्जेक्शन घेत असताना बघायला मिळत आहेत. म्हणजे हा चेंडू उजव्या स्टंपला थोडासा सोडत असताना जाणवला आणि तिथे बॅटिंग करत असताना आता दामोते टीमला मात्र नक्कीच एक्स्ट्रामधून एक सिंगल या दाफलकावरती ॲड होत असताना बघायला भेटती आहे. एक धाव आली आहे. दाफलक थोडंसं वाढलंय आपण बघू शकतोय. 14 धाबा या दाफलकावरती फलंदाजी करत असताना मात्र अगदी या दामोते टीमच्या पूर्ण होत आहेत. ओहो वेगवान चेंडू होता. तिकडे बघायला गेले तर फलंदाज फक्त आणि फक्त मनामध्ये मोठ्या फटक्याचं चित्र ठेवतोय, परंतु तिकडे गोलंदाजी करत असताना मात्र नक्कीच शेलू संघाचा प्रभात हा गोलंदाज आपल्या बोटांची जादू आणि आपला वेग परफेक्टली चांगल्या नियोजनामधून वापरतोय आणि वारंवार फलंदाजांना बीट केलं जात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. तदनंतर या मॅचमध्ये बघायला गेले तर फार मोठं कमबॅक केलं शेलू टीमनं. हो या क्षणी वेगात टाकल्या पडल्यानंतर हा चेंडू बाहेर निघत होता. त्याच्यावरती बॅटची थोडीशी कडा आहे आणि फाईन स्वीपचा फिल्डर उपस्थित क्षेत्रामधून 38 सर्कलमध्ये चांगलंसं कॉम्बिनेशन दाखवतोय आणि मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आता लागतोय सध्याच्या स्थितीला 66 धावेचं चेस करत असताना या मॅचमध्ये दामोटे टीमला पहिला विकेट. ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय बराच वेळ चेंडू हवेत होता. तदनंतर क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल खाली आणि कोणतीही चूक न होता मॅचमध्ये बघायला गेलं तर जी चर्चा हवी होती सातत्यानं अगदी जे के शेलू संघाला ती चर्चा नक्कीच राहिली. म्हणजेच सफल लेवलचा विकेट आला आणि सामन्यामधून आता आपण बघाल फलंदाजी करत असताना मात्र अगदी दामोते संघानं पहिला खेळाडू खोलाय आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी रंगणात हा फलंदाज मात्र तिकडे पाठवला गेलाय. आज बघायला गेले तर मैदानाच्या सभोवताली बरेचसे प्रेक्षक मात्र नक्कीच जोडले जात आहेत आणि खास करून हे वैशिष्ट्य मात्र या स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण वाकसकरांची स्पर्धा म्हटली तर ती स्पर्धा चांगलीच असणार आणि चांगली असल्यामुळेच खरं तर बघायला गेलं तर आजूबाजूला प्रेक्षकांची अलोट सारी गर्दी मात्र आपल्याला सर्वांनाच बघायला भेटते आहे. 66 धावेचा पाठलाग करते मॅचमध्ये सध्या तरी दामोते टीम आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला आहे आणि दाफल कबड्डी 2 ओव्हरमध्ये आपण बघतोय बॅटिंग करत असताना दामोते टीम 1 लॉस 14 या दाफल कबड्डी पोहोचली आहे. तिकडे ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. निलेश मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती एंटर झाली आहेत. लोब फुल टॉस होता, ताकद झोकली होती, परंतु फॉलो थ्रूवरती बघायला गेले तर भरपूर अद्भुत क्षेत्ररक्षण मात्र स्वतः गोलंदाजानं केलं, परंतु एक सिंगल रोखू शकले नाहीत. स्ट्राईक थोडीशी चेंज होती आहे आणि आता स्ट्रायकर एंडला आपण बघाल रंगणात हा फलंदाज मात्र तिकडे खेळपट्टीवरती बॅटिंग करेल. फार मोठं नाव आहे, परंतु नावासाठी चर्चा झाली पाहिजे कारण संघ थोडासा अडचणीमध्ये बघायला भेटतोय. हो यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आहे. स्लोवर गतीचा बॉल होता, धीमी गतीचा चेंडू तिकडे जर बघायला गेले तर गोलंदाज निलेश वापरत आहेत आणि परफेक्टली या चेंडूला मात्र सन्मानित करत असताना रंगणाच्या बॅटमधून एक सिंगल या चेंडूवरती भेटती आहे. डावाला जर चेस करायचं असेल तर मैदानामध्ये आक्रमण होणं फार गरजेची आहेत, कारण इथे जो जिंकेल तो मात्र स्पर्धेमध्ये पुढे जाईल आणि पराभव होईल तो मात्र नक्कीच नॉकआउट मधून बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे आता पुढे येऊन खेळलेला फटका भरपूर चांगला आहे आणि फलंदाज तिकडे जर बघायला गेले तर नितीनच्या बॅटमधून मिड ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला चेंडू आउट ऑफ दी पार, षटकार. पूर्णपणे मैदानामध्ये या फटक्याची बरीचशी गरज होती या दाफलगाला, कारण खूप उशीर झाला होता. मॅचमध्ये दामोदर संघ धाव्यांसाठी स्ट्रगल करत होता आणि तदनंतर नितीनने बघायला गेले तर फार कन्फर्म रीतीचं टायमिंग करून हा चेंडू पाठवून दिला सीमारेखेच्या पलीकडे आणि 6 धाबा आल्या आणि मॅचमध्ये आता पुन्हा एकदा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. फलंदाजी करत असताना 66 धाब्याचं लक्ष चेस करत असताना या मॅचमध्ये दामोदर टीमच्या नितीनची, कारण त्याच्या बॅटमधून बिगिट आला आणि सामन्यामध्ये हा फलंदाज चर्चेमध्ये राहील. हो वेगात टाकलाय, परंतु वेगात हा चेंडू पुन्हा एकदा उचलला बॅटमधून. मिड ऑफ आहे, बॉल खाली आणि तिथे आता कोणतीही चूक न होता लागतोय मॅचमध्ये फलंदाजी करत असताना दामोदर टीमला नंबर 2 चा विकेट. फलंदाज नितीन बॅक टू दी डगआउट. डीजे
पूर्णपणे आता मॅचमध्ये अगदी लक्ष टाकलं तर परिस्थितीनुसार नक्कीच दामोदर संघ थोडंसं स्ट्रगल करायला सुरुवात करेल, कारण त्यांनी 22 धाबेवरती असताना दुसरा विकेट खोवलाय आणि तिकडे सामन्यामध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय जे की शेलू संघ मात्र या सामन्याला पुन्हा एकदा पलटी मारत असताना बघायला भेटतोय. निलेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि तिकडे बॅटिंग करण्यासाठी खेळपट्टीवरती फलंदाज आदित्यला पाठवलं गेलंय. आदित्य आलेत मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. कटर बॉलचा वापर होता, पॉईंट कव्हरला फटका खूप चांगला बघायला मिळतो आदित्यच्या बॅटमधून, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेतच आणि फक्त एकच सिंगल या आई चेंडूवरती सापडती आहे. सिंगलनं इथे डाव तर पुढे जातोय, परंतु लक्ष फार मोठं चेस करायचं आहे आणि त्यामुळे एक संकटमोचक खेळी मात्र कोणत्या तरी फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये खेळत राहावं लागेल, एक भागीदारीचा रोल मनवावा लागेल. ओहो, लोभाफुल टॉस होता यावेळेला. पुन्हा एकदा अगदी स्टेप आउट करून हा फटका समोर बॉलर झोनला खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेतच आहेत आणि याही चेंडूवरती फक्त एकच सिंगल मिळते. अशा प्रकारे मैदानामध्ये आपण बघाल जे के शेलू संघ मात्र सध्या तरी 3 षटकांचा स्पेल टाकतीये आणि 3 ओव्हरमध्ये अगदी 66 धाब्याचं लक्ष चेस करत असताना सध्या तरी दामोदर टीम 24 म्हणजेच 24 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. आणि सामन्यामध्ये आता उरलेले इक्वेशन आपण चेक करूया. सध्या तरी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून देखील या सामन्यामध्ये 44 धावेची गरज आहे. ती म्हणजेच या सामन्यामध्ये सध्या दामोदर टीमला म्हणजेच आता रिक्वायर्ड रन रेट जर बघायला गेलं तर नक्कीच 22.00चा बनलेला बघायला भेटतो आहे. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मात्र नक्कीच अगदी तुम्हा सर्वांच्या प्रेक्षकपीत लाईव्हच्या माध्यमातून होत असताना बघायला मिळते आहे. खरं तर एक चांगली क्लॅरिटी. तदनंतर जर बघायला गेलं तर KTC लाईव्ह वाहिनी म्हणायला गेलं तर नक्कीच या वाहिनीनं भरपूर मोठं नाव कमवलेलं आहे आणि नक्कीच त्यांची घरची स्पर्धा आज मात्र त्यांच्याच चॅनेलवरती मात्र लाईव्ह टेलिकास्ट होत असताना बघायला भेटते आहे. तिकडे हा शेडू मात्र पंचांनी चेक केला आहे. पंच ॲक्शन घेत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि अतिरिक्त धावेने दाफलकावरती थोडासा वाढ होत असताना आपण बघू शकतोय 25 वरती हे बॅटल दामोदर टीमचं पोहोचत आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. लेग स्पिनचा मारा होतोय, तिकडे गोलंदाजी करत असताना या गोलंदाजा करून सन्माननीय आकाशजी चव्हाण, प्रकाशजी चव्हाण आणि सौ ॲडव्होकेट रंजनाताई धुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत वाकस ट्रॉफी 2025 मध्ये. नक्कीच आपण बघू शकतोय खूप चांगला सामना आहे. तिकडे चालू मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. मागे सरकलेत, पुन्हा एकदा इनसाइड आउटला बघायला गेले तर नक्कीच आपल्या बॅटचा फ्लो खुला केला फलंदाजाने, परंतु यावेळेला दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना संकट निर्माण झाली आहेत आणि मॅचमध्ये आता महत्त्वपूर्ण मिळतोय शेलू टीमला अजून एक सफल विकेट फलंदाज बाद. चेक. ज्या रोडमध्ये बाईक उभा आहेत आपण बाजूला करा, तिकडनं मान्यवरांच्या गाड्या येतात. ज्या रस्त्यामध्ये बाईक उभा आहेत आपण प्लीज कोणाच्या असतील त्यांनी बाजूला करा. मान्यवरांच्या गाड्या त्या साईडने येत आहेत. रस्त्याच्या बाजूला लावा, रस्त्यामध्ये लावू नका. मॅच 46 BK 4137 सेलरो आहे व्हाईट कलरची. ज्याची कोणाची आहे त्यांनी बाजूला करा प्लीज. आमचे लाडके प्रेक्षक, खेळाडू, मान्यवर कोणी असतील आपण ही रस्त्यातून गाडी बाजूला करा जेणेकरून मान्यवरांच्या गाड्या अगदी आतमध्ये येतील. आमचे मान्यवर त्या ठिकाणी थांबलेत. सेलरो व्हाईट कलरची कोणाची असेल त्यांनी प्लीज रस्त्याच्या बाजूला करा. ओ टू कॉम बॉक्स. अगदी सामन्यामध्ये सध्या तरी आता भरपूर मोठं प्रेशर बनलंय या मॅचमध्ये दामोदर संघावरती, कारण इथे आता 27 धावा असताना 3 नुकसानं झाली आहेत आणि मॅचमध्ये जे के शेलू संघ जर बघायला गेले तर फार उत्कृष्ट लेवलचं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना बघायला भेटते आहे. शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती एक चांगलासा फटका मात्र तिकडे मिडविकेट क्षेत्रामधून मनगाटाच्या सायानं फिरवला होता फलंदाजानं, परंतु तिथे क्षेत्ररक्षणामधून खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आहे आणि फक्त एकच धाव सापडती आहे या बॉलवरती. बघा कोणाची असेल गाडी त्यांनी बाजूला करा. मान्यवर त्या ठिकाणी थांबलेत.
आपल्याला रिक्वेस्ट आहे आयोजकांच्या माध्यमातून, कोणाची गाडी असेल, आमचे प्रेक्षक खेळाडू कोणाची असेल त्यांनी प्लीज ती गाडी बाजूला करा. आमचे मान्यवर त्या ठिकाणी थांबलेत. मान्यवरांना देखील या ठिकाणी स्पर्धेसाठी यायचं आहे. आपण प्लीज जी रस्त्यामध्ये गाडी आहे व्हाईट कलरची सेलेरो ती आपण बाजूला करायची आहे. तर नक्कीच आपण जाऊया कंटिन्यू सामन्याकडे. तिथे जर बघायला गेले तर सुरुवातीला ज्यावेळेला अगदी दुसरं सत्र सुरू झालं नव्हतं त्यावेळेला जर बघायला गेलं तर 30 बॉल होते आणि 66 धाबा होत्या. परंतु आता 4 षटकांचा स्पेल शेलू संघानं हाताळला आहे आणि 4 ओव्हरमध्ये बघायला गेलं तर त्यांनी फार चांगली गोलंदाजी केलेली बघायला भेटली आहे ऑनस्क्रीनवरती. फक्त त्यांनी 29 धाबा खर्च केल्यात, 3 विकेट देखील सापडल्यात आणि ही गोलंदाजी कशी राहिली आहे हे देखील आपण बघणार आहोतच. पहिलं स्पेल साईनं टाकलं, त्या स्पेलमध्ये त्याने फक्त 12 दिल्या होत्या. त्यानंतर प्रभातनं दुसरं टाकलं आणि त्याने त्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा आणि 1 विकेट मिळाला होता. त्यानंतर निलेश आले. निलेशने तिसरा स्पेल टाकत असताना 10 खर्च केला होता, तिथे त्याला 1 विकेट सापडला होता. आणि पुन्हा एकदा प्रभातने अगदी बघायला लागले तर स्वतःचं दुसरं षटक टाकलं, चौथं, आणि तिथे त्याने गोलंदाजी करत असताना फक्त 5 खर्च केल्या. आणि अशा प्रकारे बघायला गेले तर 3 लॉस करत असताना 4 ओव्हरमध्ये हा डाव दामोदर टीमचा 66चा चेस करत असताना पोहोचला. तो म्हणजेच 3 नुकसानात 29 या धावसंख्येवरती. आणि आता मॅचमध्ये जिंकण्यासाठी आपण बघू शकतो शेवटचे अंतिम 6 बॉल आणि अंतिम 6 बॉलमध्ये 37 धावेची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 37ची गरज. फुल टॉस बॉल मिस हिट आहे, टायमिंग चांगलं नाही आहे. आणि आता इकडे आपण बघू शकतोय पंचांनी मात्र या चेंडूवरती हाईट फॅक्टर किती आहे हे पाहण्यासाठी मात्र आता टीव्ही अंपायरची मागणी केली आहे, तर नक्कीच हे चेक केलं जाईल. बरोबर इथे हा सिग्नल चेक केला जातोय, वारंवार रेफर केलं जाईल. आमच्या टेक्निकल टीमकडे हा इश्यू आलेला आहे, तर नक्कीच चेक होत असताना आपल्याला बघायला मिळेल. सन्माननीय अरुण शेठ पाटील बदलापूर या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील वाकस ट्रॉफी 2025 मध्ये या ठिकाणी सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आणि इथे आता तिसऱ्या बंजाचा सिग्नल येतोय, इट्स नो बॉल. भरपूर सारी हाईट बघायला भेटते आहे. ॲडव्होकेट रंजनाताई धुले यांना देखील विनंती आहे आपण देखील यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. अगदी फ्री हिट बॉल बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी आणि मैदानामध्ये फलंदाजाचा बॅटमधून येतोय बऱ्याच उशिरानंतर हा एक चांगला फटका एकसा कव्हरला पाठवल्या दामोदर टीम साठी 4. मोलाचं त्यानं ठेवलंय या बक्षीस, साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. अशा प्रकारची सुरुवात जर राहिली असतील तर हे लक्ष नक्कीच लवकरच चेस करू शकली असती दामोदर टीम. परंतु सुरुवातीला त्यांनी भरपूर स्ट्रगल केलं आणि आता या मॅचमध्ये बघायला गेलं तर पूर्णपणे अगदी शेलू संघाचं पाडं थोडंसं जड झालंय. इकडे मिडॉनला मात्र फटका खेळत असताना फलंदाजाच्या बॅटमधून एक सिंगल सापडती आहे आणि या सिंगलने धावफलकावरती वाढ होत असताना आपण पाहू शकतोय. बॅटिंग करत असताना या ठिकाणी मान्यवर उपस्थित होतात. सर्व मान्यवरांचं आपण पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूया. ॲडव्होकेट सौ रंजनाताई धुले, कुमारी रंजनाताई धुले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सन्माननीय विलासजी मसने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तदनंतर आपण लगेच जाऊया कंटिन्यू सामन्याच्या दिशेने. तिथे भरपूर मोठं युद्ध आपल्याला बघायला भेटत आहे. बरोबर सामन्यामध्ये आपण जाणार आहोत. तिकडे मात्र विजयाचा शिक्का आता जास्ती प्रमाणामध्ये अगदी सामन्यामध्ये छापत असताना आपण सध्या तरी बघू शकतोय, जे की शेलू संघाला. सन्माननीय अरुण शेठ पाटील, आपण बदलापूर, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी आलात, आपण या मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली. साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे.
बरोबर तिथे आता सामन्यामध्ये आपण सर्वजण बघतोय पूर्णपणे जे के शेलू संघ मात्र नक्कीच वर्चस्वाचा नजराणा टाकत असताना बघायला मिळालाय, कारण त्यांची गोलंदाजी या दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये राहिलेली आपण बघितली आहे. फार चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि 66 धावेचं लक्ष त्यांनी मात्र बघायला गेलं तर फार सुरेख पद्धतीने रोखून ठेवलं, परंतु या क्षणी स्टेप आउट करत असताना फटका मिड ऑफ